आजच्या कॉम्पिटिशन भरलेल्या जगामध्ये स्वतःला रेलेव्हंट ठेवणं, अपग्रेडेड ठेवणं हे आपल्यासाठी एक चॅलेंज झालेलं आहे. बरोबर, या 3 गोष्टी तुम्हाला मदत करतील इतर लोकांपेक्षा वेगळं स्टँड आउट होण्यासाठी. नंबर 1, एक जुनाच फॉर्म्युला आहे बघा. ज्या कुठल्या क्षेत्रातून तुम्ही शिक्षण घेतलंय, ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर आहे ना, त्या एका गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट असावं आणि बाकी जगामध्ये जे काही आता ट्रेंडिंग आहे त्याचं ऍटलीस्ट बेसिक नॉलेज आपल्याकडे असावं. सो दॅट जर कधीतरी अशी वेळ आली की आता आपण जे काही काम करतोय त्यातला जॉब गेला तर दुसऱ्या ट्रेंडिंग गोष्टींची ऍटलीस्ट बेसिक आयडिया तुमच्याकडे आहे. तुम्ही केव्हाही स्विच करू शकता. तो कॉन्फिडन्स ऍटलीस्ट तुमच्याकडे असेल. नंबर 2, नेटवर्क. मे बी एखादा जॉब किंवा एखादी जॉब फील्ड तुमचं घर भागवत असेल, तुम्हाला सॅलरी देत असेल, पण मित्र बनवायला किंवा नेटवर्क ग्रो करायला तर कुठल्या फील्डचं बंधन नाहीये ना. आपण ज्या लोकांसोबत राहतो ना ती लोक नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रातली पाहिजे, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह आणि वेगवेगळ्या दृष्टिकोन ज्यांच्याकडे आहे ना अशा लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे. त्यातनं काय होतं, आपल्या लाईफ मध्ये नवीन इन्फॉर्मेशन ऍड होत राहते, नवीन पर्स्पेक्टिव्ह आपल्याला त्यांच्याकडनं मिळतो. आता तर आपण अशा जगात जगतोय जिथं नेटवर्क ग्रो करण्यासाठी आपल्याला पर्सनली सगळ्यांना ओळखण्याची गरज नाहीये. लिंक्डइन आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, सगळीकडे तुम्ही चांगल्या विचारांच्या आणि वेगवेगळ्या फील्ड मधल्या लोकांना फॉलो करू शकता. तर तुम्हाला त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळू शकतात. नंबर 3, कधीच अशी व्यक्ती नका राहू जी फक्त दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करते. स्वतःहून छोट्या छोट्या रिस्क घ्यायला शिकलं पाहिजे. आपण आपले जे काही विचार आहेत ते आपण शेअर केले पाहिजेत, इतरांचे ऐकून घेतले पाहिजेत. आपण अशा कन्व्हर्सेशन मध्ये इन्व्हॉल्व पाहिजे ज्याच्यामध्ये काहीतरी मिनिंग आहे, सो दॅट की आपली पूर्ण पर्सनॅलिटी प्रगल्भ होईल आणि आपण फक्त एक सांगकामी व्यक्ती नाही राहणार. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि सूरज टॉक्स नावाने आपल्या युट्यूब वरती चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा राव.